मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. आपल्या महाराष्ट्रातच विविध जिल्ह्यात मराठीचा लहेजा बदलत जातो. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की महाराष्ट्राच्या बाहेरही एक वेगळ्या प्रकारची मराठी बोलली जाते? आज जाणून घेऊया त्याच मराठी भाषेबद्दल. महाराष्ट्राच्या बाहेरही मराठी संस्कृती जपली जाते. मध्य प्रदेशातील इंदोर, गुजरातमधील बडोदा या ठिकाणी मराठी राज्यकर्त्यांनी राज्य केलं. तसंच तामिळनाडू राज्यातील तंजावर येथेही मराठ्यांनी राज्य केलं. त्यामुळे तिथे तंजावर मराठी बोलली जाते. कावेरी नदीच्या दक्षिणी तीरावर वसलेल्या तंजावरमध्ये मराठ्यांच्या राजवटीच्या व इतिहासाच्या खुणा दिसतात. शहाजीराजे यांचे पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांनी तंजावरचा प्रदेश जिंकला होता. व्यंकोजी राजे हे तंजावरचे पहिले राजे होते. तंजावर जिंकल्यानंतर व्यंकोजी राजे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला तंजावर येथे येण्याचं आवाहन केलं आणि त्यावेळी जवळपास 5 लाख मराठ्यांनी तंजावर येथे स्थलांतर देखील केलं होतं. तंजावरचे राजे मराठी भाषिक असल्यामुळे मराठी भाषेला तेथील स्थानिक तमिळ भाषेची जोड मिळाली. त्यामुळे ती भाषा महाराष्ट्रातल्या मराठीपेक्षा थोडीशी वेगळी वाटते. याच भाषेला तंजावर मराठी किंवा दक्षिणी मराठी असं देखील म्हटलं जातं. याच तंजावरचा थेट संबंध मराठी नाटकाशी देखील आहे. मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार शाहराज भोसले देखील याच तंजावरचे आणि म्हणूनच मराठी नाटक आणि त्याचा थेट तंजावरशी असलेल्या संबंधावरील एक डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलाय. आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता किंवा त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे. नाव बॅक टू पॉइंट. तमिळ भाषा आणि तमिळ संस्कृतीचा मराठी लोकांवर आणि त्यांच्या जीवन पद्धतीवर परिणाम होऊ लागला आणि त्यातून एक नवीन भाषा उदयास आली, तंजावर मराठी. आजही तंजावरमध्ये अशी बरीच कुटुंब आहेत जी दक्षिणेकडील परंपरा आणि भाषा जपत आहेत आणि आजही काही ठिकाणी तंजावर मराठी बोलली जाते. तंजावर मराठीचं उदाहरण द्यायचं झालंच तर नमस्कार. दक्षिणी मराठी चॅनलला तुम्हाला स्वागत करतो. अहो, हे दक्षिणी मराठी म्हणाच काय आहे? ऐकाल मराठीसारखं आहे की? असं अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत, आम्हाला कळतं. तंजावर मराठी भाषेसंबंधित असलेल्या काही यूट्यूब चॅनल्सच्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला तंजावर मराठी भाषेबद्दल अधिक जाणून घेता येऊ शकेल. तुमच्या ओळखीत कोणी आहे का जे तंजावर मराठी बोलतात? किंवा यापेक्षा अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर आम्हाला जरूर कळवा. आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.